जय हिंद मित्रांनो, एखादी शासकीय जागा तुम्हाला हडपायची आहे, तिथं अतिक्रमण करायचं आहे, तर तुम्हाला बाकीचं जास्त काही करायची गरज नाही. तुम्हाला सरळ सोपा आणि साधा उपाय जो की या देशातल्या सर्वांनाच माहिती आहे. फक्त धर्माच्या नावावर तिथं तुम्ही एखादी मूर्ती किंवा फोटो लावा. बरोबर तिथं धर्माच्या नावावर ते अतिक्रमण, ती जागा तुम्ही हडपू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल परवा 4-5 दिवसाखाली मी ज्या नाल्यामध्ये कन्स्ट्रक्शन होत आहे की त्या नाल्यावर अतिक्रमण करून ती जागा हडप करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्या व्यक्तीसोबतचं माझं झालेली बाचाबाची किंवा तो माझ्या अंगावर आलेला, मला जीव मारण्याची धमकी दिलेली त्या व्यक्तीचा फोटो आपण खाली पाहत आहात. ती व्यक्ती आहे. मित्रांनो, या व्यक्तीनं काही दिवसापूर्वी तिथं फक्त एक वट्टा उभा केला. वट्टा उभारून नंतर पुन्हा त्याच्या बाजूला एक बोर्ड लावला आणि बोर्डाच्या नंतर आज त्यानं तिथं एक पिल्लर उभा केले. आज त्या पिल्लरवर त्यानं फोटो लावला आहे. नगर परिषदेमध्ये मी बोलल्याच्या नंतर त्यानं पिल्लरवर फोटो लावला आहे, त्याच्यावर हार घातला आहे. म्हणजे उद्या कन्स्ट्रक्शन तोडायला जर नगर परिषदेची टीम आली तर त्यांना धर्माचा वाद घालून शासकीय जागा हडपण्याचा जो तो व्यक्ती प्रयत्न करत आहे, तर त्यामुळे जे बी काही समजा ते प्रकरण तिथं घडलं, तर तुम्ही फक्त एक लक्षात घ्या की धर्माच्या या पाखंडाच्या बाहेर निघाल्याशिवाय ना हा देश सुधारणार, ना तुमचं गाव सुधारणार, ना शहर सुधारणार. आणि प्रत्येक गावातले असे गावगुंड जे आहेत, जे धर्माच्या नावावर जागा हडपत आहेत, आणि हे गावगुंड नाही, ते आपले राजकारण्यांपासूनच सर्व आहेत. यामध्ये कुठलाही राजकारणी सोडता येणार नाही. सर्वजण फक्त आपापल्या धर्माच्या धंद्याच्या नावावर आपल्या शासकीय जागा, आपल्या सरकारी जागा ह्या हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आता तरी आपण जागे व्हायला पाहिजे आणि आपण कोणाच्या मदतीला आणि कोणाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे हे आपल्याला समजायला हवं. जय हिंद, जय भारत.